वेलकम बॅक मंडळी, सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि मृणाली अँड मयूर यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गणेशोत्सवानिमित्त बाप्पाचे आवडता पदार्थ म्हणजेच उकडीचे मोदक। तर चला तर आपण पाहूयात त्याची रेसिपी। आणि हे मोदक विदाऊट मोल्ड हातावरती कसे बनवायचे हे आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे। तर मोदक बनवण्यासाठी मी सर्वप्रथम एक नॉनस्टिक कढई घेतली आहे, जेणेकरून सारण खाली लागणार नाही। आणि एक ओला नारळ किसून घेतलेला आहे आणि तो कढईमध्ये टाकून त्याचा किस कढईमध्ये टाकून आपण ते परतत राहायचं आहे, जेणेकरून खोबरं करपणार नाही। आणि हे सर्व आपण मंद आचेवर करणार आहोत। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। तर जेवढा मी नारळ घेतलेला तेवढाच गूळ टाकायचा आहे। गूळ बारीक करून घ्यायचा आहे, त्याचे तुकडे करायचे आहेत जेवढे शक्य होईल तेवढे बारीक। आणि दोन्ही मिक्स केल्यानंतर सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि सारखं परतत राहायचं। तर हळूहळू परतल्यानंतर थोडं त्याला पाणी सुटेल आणि तुम्ही बघू शकतात थोडा कलरही चेंज होईल, गोल्डन कलर होईल। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही परतून घ्यायचं आहे। आणि अशा प्रकारची कन्सिस्टन्सी झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत वेलची पूड, बारीक केलेली वेलचीची पावडर आहे ती टाकून पुन्हा एकदा आपण मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ ठेवायचा आहे गॅसवर। तर तुम्ही बघू शकता आपलं सारण रेडी झालेलं आहे। आणि आता आपण करणार आहोत पिठाची उकड। त्याच्यासाठी मी एका कढईमध्ये करीब अर्धा टोप पाणी घेतलेलं आहे आणि ते आपण पाणी चांगलं बॉईल होऊ द्यायचं आहे। पाणी चांगलं बॉईल झालं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ आणि साजूक तूप। साजूक तूप तुम्ही पिठावरती टाकू शकता। आणि जेवढं मी पाणी घेतलं आहे तेवढंच मी पीठ ॲड केलेलं आहे। आणि पीठ ॲड केल्यानंतर 2 वाटी बघा मी इथे पीठ घेतलेलं आहे, अंदाजाप्रमाणे तुम्ही तुमच्या घेऊ शकतात। त्याच्यानंतर मी करणार आहे ते प्रॉपर मिक्स। तुम्ही बघू शकता इथे मी पीठ चांगलं प्रॉपर मंद आचेवरती मिक्स करून घेतलेलं आहे। ते वाफवून घ्यायचं आहे, त्याची आपल्याला उकड करायची आहे। आणि पीठ प्रॉपर मिक्स केल्यानंतर मी तूप आधी पाण्यात घातलं नव्हतं, तर मी वरतून त्याच्यामध्ये साजूक तूप टाकलं आहे। आणि गरज असेल तर आपण सुकं पीठही पातळ होऊ नये त्याच्यासाठी टाकू शकतो। तर तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे त्याच्यामध्ये पीठ आणि तूप तुम्हाला लागेल तेवढं टाकू शकता। पीठ थोडं वाफवून झालं म्हणजे प्रॉपर पाण्यामध्ये मिक्स करून झालं की आपण पूर्ण कढईमधलं पीठ आपण एका परातीमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। गरम गरम असतानाच आपण त्या पिठामधलं पूर्ण गुठळ्या काढून टाकून ते स्मूथ टेक्स्चर येईपर्यंत मळायचं आहे, मळून घ्यायचं आहे। तर ह्याच्यामध्ये तुम्ही स्मॅशर आपला असतो त्याचाही वापर करून प्रॉपर पीठ मिक्स करू शकतात आणि त्याच्या पूर्ण गुठळ्या काढाव्या लागतात, तरच ते मोदक फुटत नाहीत, फाटत नाहीत आणि त्याचं टेक्स्चर एकदम स्मूथ होतं। तर बघा आम्ही चमचाने करतोय। तर त्याच्यातले गुठळ्या फोडून झाल्यानंतर पीठ असं गरम असतानाच मळून घ्यायचं आहे, चांगल्या टेक्स्चरपर्यंत ते स्मूथ मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकतात कशा प्रकारे गरम गरम असतानाच मळलं जाते पीठ। तर तुम्ही बघू शकतात पीठ चांगलं मळून घेऊन आपला आता पीठ आणि सारण दोन्ही रेडी झालेलं आहे। म्हणजेच इथे आपली तयारी पूर्ण होऊन जाते बाहेरचं आवरण आणि सारणाची। तर आता आपण मोदक कसे करायचे, हातावरती विदाऊट मोल्ड मोदक कसे करायचे, तर ज्यांना हातावरती बनवायला जमत नसेल त्यांनी असं गोळा घेऊन चपातीसारखं पुरीसारखं छोट्या साईजमध्ये लाटू शकता। तर पातळ लाटून झाल्यानंतर आपण त्या पिठाच्या कळ्या करून घेणार आहोत। तर त्याच्यासाठी तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे सर्व
कळ्या करून घ्यायच्या आहे। तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही जेवढ्या छोट्या कराल तेवढ्या तुमच्या कळ्या मोदकाला छान येतील। तर अशा प्रकारे कळ्या करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण सारण टाकणार आहोत, जे आपण खोबरा आणि गुळाचं बनवलेलं। सारण टाकल्यानंतर आपण अशा प्रकारे ते बंद करायचं आहे आणि असं गोल गोल फिरवत ते आपण प्रॉपर पॅक करायचं आहे, म्हणजे मोदकाला कळ्या येतात। गोल फिरवायचं, बघू शकता तिथे व्हिडिओमध्ये तुम्ही। फुटणार नाही ना? आपण फुटतात अशा मोदकाला कळ्या करण्याची अजून एक दुसरी पद्धत आहे। कळ्या बाहेरच्या साईडून तुम्ही अशा प्रकारे करू शकतात आणि अशा प्रकारे पूर्ण झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पुन्हा सारण टाकून तसंच मोदक गोल गोल फिरून तुम्ही कळ्या करायच्या। अजून जवळ जवळ पाड। लांब लांब पाडल्यास अरे एकटं येऊ दे नाही, दाखव आता गोल असं। आता असंच गोल फिरवतच मिटायचं। आधी जवळ घेऊन करायचं आणि थोड्यासा कळ्या अजून थोड्या जवळ घेतल्यास ना, तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे मोदक रेडी करून घेतलेले आहेत। तर एका चाळणीमध्ये मी केळीचं पान ठेवलेलं आहे। मस्त सुवासासाठी तुम्ही हळदीचं पान ठेवू शकतात, एकदम मस्त वाटतं आणि खूप छान वास येतो। तर केळीच्या पानावरती मी हे सर्व मोदक टाकून ठेवून घेतले आहेत आणि त्याच्यानंतर आपण आता ते मोदक वाफवून घ्यायचे आहेत। तर आता ते बॉईल करण्यासाठी मी एका टोपामध्ये इतकं पाणी ठेवलेलं आहे। बघा पाण्याची क्वांटिटी छोटी असायला पाहिजे। त्याच्यावरती जी रेडी केलेली सारण ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि एक वाफ काढून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता केशरचा मस्त कलर आलेला आहे। तर अशा प्रकारे आपले मोदक मस्त गरमागरम रेडी झालेले आहेत आणि ट्राय करा तुम्ही मोदक गरमागरमच सर्व करायला, कारण की गरमागरम मस्त छान चविष्ट आणि स्मूथ असतात, त्यांचं टेक्स्चरही खूप छान असतं। तुम्ही बघू शकता मी एकच वाफ काढलेली आहे, जास्त उकडायचे नाही आहेत।
तर मोदकाबरोबर तुम्ही अशी पिठाची करंजी बनवू शकतात. तर तुम्ही बघू शकतात अशा आम्ही करंज्या बनवून घेतल्या आणि त्या हळदीच्या पानामध्ये वाफवून घेतल्या. खूपच सुंदर सुवास येतो, मस्त वाटतं, खूप खायलाही खूप टेस्टी लागतं.